पुणे महानगरपालिकेमध्ये उद्या होणार महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक। भाजपच्या मंजुषा नागपुरे, राष्ट्रवादीच्या शीतल सामंत आणि काँग्रेसच्या अश्विनी लांडगे महापौर पदासाठी इच्छुक आहेत, तर लवकरच स्थायी समितीसह इतर समित्यांचं वाटप देखील केलं जाणार आहे। काल 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे। एकूण 68.28% मतदान झाल्याची राज्य निवडणूक आयोगाची माहिती। साताऱ्याच्या कराड तालुक्यामधल्या वाघेरी पंचायत समितीच्या गणामध्ये भाजप उमेदवारांच्या समर्थकांनी निकालापूर्वी गुलाल उधळलाय। निकाल उद्या असून देखील आजच गुलाल उधळल्यामुळे उमेदवाराच्या या आत्मविश्वासाची सध्या चर्चा होतीये। काल 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान झालेलं आहे। उद्या मतमोजणी होणार आहे। आज निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी मतमोजणी केंद्राचा आढावा घेतला। सोलापूरमधल्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावरती सापडली। या प्रकरणी राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांचा आक्रमक पवित्रा। मात्र ईव्हीएम मशीन अतिरिक्त असून त्यावरती कोणतेही मतदान झालं नसल्याची निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती। संभाजीनगरमध्ये सीटीईटीच्या परीक्षेला जात असताना परीक्षार्थी महिलांची अडचण झाली आहे। परीक्षा केंद्रावरती कोणतंही मेटल नेण्याची परवानगी नसल्यामुळे अंगावरच्या मंगळसूत्रासह सगळे दागिने केंद्राच्या बाहेर ठेवण्याच्या सूचना। हिंदुत्व आणि संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्यांच्या राज्यामध्ये महिलांना मंगळसूत्र काढून परीक्षेला बसावं लागतंय। 11 वर्षांच्या सत्तेनंतरही प्रशासनाला मंगळसूत्र आणि कॉपी यामधला फरक कळत नाही। ही आपली संस्कृती की सरकारी दडपशाही? अंबादास दानवेंचा सरकारला सवाल। टीईटीच्या परीक्षेमध्ये मंगळसूत्र काढायला लावल्याच्या तक्रारी मागच्या वर्षी देखील आल्या होत्या। त्यावेळेस कॉपी होत असल्याचा अनुभव आला होता। मात्र या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। तेलंगणामध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना, दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी। महात्मा फुलेंच्या पुतळ्यावरती हल्ला म्हणजे सामाजिक समतेवरती घाला, छगन भुजबळ यांचं केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र। नंदुरबारमध्ये बनावट जन्ममृत्यू प्रमाणपत्रावरून राजकीय वातावरण तापलंय। भाजप नेत्यांना प्रकार माहीत असून प्रशासनाला का कळवलं नाही? आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा सवाल। हिरा गावित यांच्या चौकशीची मागणी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं मुंबईमध्ये 2 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन। आज दुसऱ्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत आणि उपस्थितांमध्ये प्रश्नोत्तराचा तास। स्वातंत्र्यवीर सावरकर हे कोट्यवधी लोकांचे हृदयसम्राट आहेत, त्यामुळे सावरकरांना भारतरत्न मिळाला तर भारतरत्नाचाच गौरव होईल, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। पाण्यामध्ये मासे पाणी कसं पितात ते कळत नाही, अगदी तसंच सरकारी कर्मचारी कसा भ्रष्टाचार करतात ते कळत नाही, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। मात्र स्वतः खाणार नाही आणि कुणालाही खाऊ देणार नाही असं संघाचं धोरण असल्याचं भागवतांनी स्पष्ट केलंय। भाजपनं रितू तावडे यांचं नाव महापौर पदासाठी घोषित केलं, त्याविषयी भाजपचं अभिनंदन। मात्र त्यानिमित्तानं भाजपला कळलं असेल मुंबईतला मराठी माणूस हिंदू आहे। संजय राऊत यांचा भाजपला टोला। मात्र तावडे या बाहेरच्या पक्षामधून आलेले आहेत, भाजपकडे स्वतःचा चेहरा नाही, राऊतांची टीका। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती, याचा अर्थ यापुढे संघाच्या कार्यक्रमाला मुस्लिमांना देखील निमंत्रण असेल, संजय राऊतांचं वक्तव्य। तर सलमानला आमंत्रण देणं हा फक्त दिखावा, मोदी फडणवीस भागवत हे सगळे हिंदू मुस्लिम करणारे, संजय राऊतांचा निशाणा। अमेरिकेसोबत केलेला व्यापारी करार हा सरळ राष्ट्रद्रोह आहे, सामनाच्या अग्रलेखामधून केंद्र सरकारवरती टीका। हा करार भारतीय शेतकऱ्यांना गुलामीच्या विहिरीमध्ये ढकलणारा असल्याचा सामनाच्या अग्रलेखामधून उल्लेख। टॅरिफ 50% 18% नाही तर 3% 18%, सामनाच्या अग्रलेखामध्ये उल्लेख। तर गुलामीच्या कराराबद्दल भाजपचा आनंदोत्सव हा विकृत असल्याची टीका। 12वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती राज्य मंडळाच्या कडक उपाययोजना, कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी परीक्षा केंद्राबाहेरच्या 500 मीटर परिसरामधली सर्व झेरॉक्सची सेंटर बंद ठेवण्याचे आदेश। शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन। हिंगोलीमध्ये पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी आज परीक्षा होतीये। 343 पदांसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी 4500 उमेदवार, 21 परीक्षा केंद्रावरती ही परीक्षा होणार आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये गोंधळ झालेला होता। कल्याण एपीएमसी मार्केटमधल्या परीक्षा केंद्रावरती सकाळपासून पिण्याचं पाणी आणि बसण्याची व्यवस्था नव्हती, त्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप झालाय।
10 फेब्रुवारीला मुंबईमधल्या काही भागामध्ये पाणीपुरवठा बंद राहील तर काही भागामध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्याची पालिकेची माहिती. दुरुस्तीच्या कामाचा पाणीपुरवठ्यावरती परिणाम. वांद्र्यामधल्या अनेक भागांना त्याचा फटका बसणार आहे. बीड शहराला सध्या 10 ते 12 दिवसांच्या आड पाणीपुरवठा होतोय. आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडून जलशुद्धीकरण केंद्राचा आढावा. 36 सेगालिटर प्रतिदिन पाणी असताना 10 लाख लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचं निदर्शनास आलंय. नगरपालिकेचा ढिसाळ कारभार असं म्हणत विजयसिंह पंडित यांनी टीका केली आहे. आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळ जिल्ह्यामध्येच पांढरकवड्यामधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण सापडतंय. भाजपचे आमदार राजू तोडसाम यांनी वसतिगृहाला भेट दिली असताना हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. अनेक गोष्टींचा अभाव असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामधल्या बोंडगाव परिसरामध्ये तणनाशकाच्या फवारणीमुळे मक्याच्या पिकाचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्याची आर्थिक मदतीची मागणी तर पंचनामे पूर्ण झाले असून अहवाल सादर केला जाईल. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची माहिती. संत गजानन महाराजांचा आज 148वा प्रकट दिन आहे. शेगावमध्ये भाविकांची मोठ्या संख्येनं मांदियाळी. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर रात्रभर खुलं राहील. अमरावतीमध्ये देखील श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिनाचा सोहळा साजरा केला जातोय. प्रकट दिनाच्या निमित्तानं संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थानाकडून साकारण्यात आलाय महाकाल मंदिराचा आकर्षक देखावा. हा देखावा बघण्यासाठी मोठी गर्दी होती आहे. यवतमाळच्या कोल्हे लेआउटमध्ये प्रकट दिनाच्या निमित्तानं संत गजानन महाराजांची पालखी. या पालखी सोहळ्यामध्ये परिसरामधील अनेक नागरिक हे मोठ्या संख्येने सहभागी झाले. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि गण गण गणात बोतेच्या जयघोषामध्ये परिसर दुमदुमून गेलाय. भंडाऱ्यामध्ये श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाचा सोहळा. भक्तिमय वातावरणामध्ये महाराजांची भव्य पालखी निघाली. भंडाऱ्यामध्ये देखील जल्लोष करण्यात आलाय. सिंधुदुर्गच्या आंगणेवाडीमध्ये उद्यापासून भराडी देवीची यात्रा आहे. या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं आंगणेवाडीमध्ये येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि मंदिर प्रशासनानं देखील जोरदार तयारी केली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याचे प्रयत्न. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या मालवण तालुक्यामधील मसुरे आंगणेवाडी या ठिकाणी उद्यापासून 2 दिवस भराडी देवीची यात्रा आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे मुंबईमधले नगरसेवक देखील यात्रेला जाणार असल्याची माहिती. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांसाठी बंद राहील. सध्या मंदिराची डागडुजी आणि दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे हे मंदिर बंद राहील. 15 फेब्रुवारी रोजी असलेल्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून उत्सवाच्या तयारीला वेग आलाय. वैद्यनाथ मंदिराला आकर्षक अशी रंगरंगोटी आणि उत्तर पायऱ्यांवरती दर्शन रांगांसाठी बॅरिगेटिंग देखील पूर्ण होत आहे. भारतामध्ये येणाऱ्या परदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती. केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. राज्याला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येमध्ये दुपटीपेक्षा अधिकची वाढ झाली आहे. 2024 मध्ये 37 लाख पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट दिली आहे. गोंदियाच्या नक्षलग्रस्त भाग असणाऱ्या बिजेपार या ठिकाणी भाजपचे आमदार संजय पुराम यांच्या पुढाकारामधून ई-लायब्ररीचं लोकार्पण. दुर्गम भागामधल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी याचा फायदा होईल. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम परिसरामध्ये बंद कारच्या काचा फोडून लॅपटॉप, मोबाईल आणि पैसे चोरणाऱ्या टोळीला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरामधील चोरीचे 18 गुन्हे उघडकीस आले. साताऱ्याच्या कोयनामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये चंदा आणि ताराच्या नंतर हिरकणी नावाची तिसरी वाघीण. पेंच व्याघ्र प्रकल्पामधून आणलेल्या हिरकणीला कोयना अभयारण्यामध्ये सोडण्यात आले. सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर. पूंछ आणि राजौरी सेक्टरमधल्या जवानांसोबत ते चर्चा करतायत आणि या सुरक्षेचा त्यांनी आढावा घेतलाय. राजौरी इथल्या काउंटर इमर्जन्सी फोर्स रोमिओ मुख्यालयामध्ये देखील त्यांनी बैठक घेतली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींचा भाजप आणि संघावरती निशाणा. पत्नीपेक्षा आपली जास्त आठवण काढतात ओवैसींचं वक्तव्य. अमेरिकेच्या व्यापारी करारावरून देखील त्यांनी निशाणा साधलाय. पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन भारताचाच भाग असल्याचं अमेरिकेनं मान्य केलंय. भारताचा नकाशा स्वीकारून अमेरिकेनं चीन आणि पाकिस्तानला इशारा दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मलेशिया दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्यासोबत मोदी चर्चा करणार आहेत.
कोलंबियामध्ये तुफान पावसामुळे कॅरिबोना या नदीला पूर आलाय। किनाऱ्याच्या लगत असणारी अनेक झाडं आणि घरं ही देखील पाण्याखाली गेली आहेत। शेकडो नागरिकांचं स्थलांतर सध्या पूर्ण होताना दिसतंय। मात्र यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। जपानमधल्या निगाता प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावरती सध्या बर्फवृष्टी होतीये आणि आतापर्यंत तब्बल 45 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 500 पेक्षा अधिक जण जखमी झालेत। प्रशासनाकडून युद्धपातळीवरती मदत कार्य सुरू आहे। रशियामधल्या बाशकोर्तोस्तान या ठिकाणी उफा इथल्या स्टेट मेडिकल विद्यापीठामधील परदेशी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये चाकू हल्ला झालाय। या हल्ल्यामध्ये 4 भारतीय विद्यार्थ्यांसह 8 जण जखमी झालेले आहेत। बचावासाठी आलेल्या पोलिसांना हल्लेखोरांनी इजा केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।